बातमीमधून बीडमध्ये बोगस बियाणांचा शेतकऱ्याला फटका बसलाय। माजलगाव तालुक्यातील खतगवाण इथला शेतकरी सतीश बुरंगे यांनी आपल्या 2.5 एकर शेतामध्ये ऊसात आंतरपीक म्हणून फुलकोबीची लागवड 95 दिवसांपूर्वी केलेली होती। कंपनीने शिफारस केल्याप्रमाणे खत फवारणी करून सुद्धा या कोबीला कोणतेही फूल अथवा गड्डा आलेला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। या पिकामधून किमान 4.5 लाख रुपये उत्पन्न मिळणं अपेक्षित होतं। आता या सर्व प्रकरणामध्ये कृषी विभागाने पुढाकार घेऊन कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अन्यथा आम्ही कृषी विभागाच्या कार्यालयाला टाळं ठोकणार असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई नारायण कोले यांनी दिला। GS85 नावाची व्हरायटी लागवड केलेली आहे। या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ज्याप्रमाणे शिफारशी केल्या त्याप्रमाणे मी खताची आणि सगळ्या प्रकारची औषधाची मात्रा दिली, तरी परंतु अपेक्षित वेळेमध्ये या गोबीला कसल्याही प्रकारचा फूल किंवा कुठल्याही प्रकारचा गड्डा अद्यापपर्यंत तयार झालेला नाही। सदर कंपनीने मला इथं 22 टन माल निघणं अपेक्षित होतं, तर त्याप्रमाणे माझे 4.5 लाख रुपयाची आजच्या मितीप्रमाणे नुकसान झालेलं आहे। कंपनीच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी पूर्ण याची मेहनत मशागत केलेली असताना, त्याच्या फवारण्या खतं बियाणं याची व्यवस्थित लागवड केलेली असताना देखील त्या गोबीच्या झाडांना कुठलाही फूल किंवा गड्डा आलेला नाही। त्यामुळे या शेतकऱ्याची या कंपनीने फसवणूक केली असून या कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करून या शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी यासाठी